ठिकाणी चालू झालं. त्या शिबिराचं नाव आहे सप्तखंजेरी प्रबोधन प्रशिक्षण तथा श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिर. या शिबिरामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना भजन, कीर्तन, समाज प्रबोधन, लाठीकाठी, बौद्धिक आणि लेझिम या सगळ्या गोष्टी शिकवल्या. पण मला सांगताना या ठिकाणी फार आनंद होतो की आमच्यातले असेही काही विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी ज्यांची ग्रास्पिंग पॉवर खूप जास्त आहे. 5-6 दिवसाच्या अगोदर शिबिराला भेट देण्यासाठी एक मान्यवर मंडळी आले. ते गोंधळी होते. मग आमच्या शिबिराचे शिक्षक लवकेश गुरुजी कुरळकर यांनी सांगितलं की शिबिरामध्ये गोंधळी लोक आले. त्या गोंधळी लोकांनी संबळ वाजवला. माझी विनंती आहे सर्वांनी शांततेचं सहकार्य द्या, कारण मी जे बोलत आहो हेच फार महत्त्वाचं आहे. आवाज थोडा वाढवून दे, मॉनिटर वाढव. गोंधळी लोक आले आणि गोंधळी लोकांनी संबळ वाजवलं पंकजपाल महाराज. आणि त्या संबळमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी करपल्लवी भाषा, म्हणजे जी भाषा नाही ती दुरून ओळखायची असते, ती भाषा हे पोरं शिकले. चमत्कार म्हणावं की काय म्हणावं, चमत्कारावर आपण अशा पद्धतीचा चमत्कार आपल्या समोर विद्यार्थ्यांनी दाखवला. कसा तर त्या गोंधळी लोकांनी 1 तास संबळ वाजून त्यांचा कार्यक्रम सादर केला आणि त्यानंतर विद्यार्थी त्या गोंधळी लोकांसोबत बोलले. त्यांना विचारलं का हो म्हणे तुम्ही कसे काय बोलता, एकामेकांचे शब्द कसे काय ओळखता. तर त्या लोकांनी सांगितलं म्हणे याची वेगळी भाषा आहे. म्हणजे समजा जर तुम्हाला श म्हणायचं असेल तर तुम्हाला शर्ट दाखवा लागते. समजा जर तुम्हाला न म्हणायचं असेल तर तुम्हाला नाक दाखवा लागते. समजा जर तुम्हाला क म्हणायचं असेल तर असा हात दाखवा लागते. ही भाषा होती. आम्ही विचारही केला नव्हता. त्या दिवशी रात्री 10 वाजता सगळे पोरं आरामाला आपापल्या गादीवर होते, झोपले. इथल्या 2 विद्यार्थ्यांनी अशी कला दाखवून दिली. त्यामध्ये सगळ्यात अगोदर आहे अक्षय विजय बेदरकर. हे बेटा समोर. सर्वांनी या विद्यार्थ्यासाठी टाळ्या वाजवा. महाराजांचे भाचे विजूभाऊ बेदरकर यांचा मुलगा आहे. आणि दुसरा मुलगा आहे कबीर कोकरे. याचं गाव आहे अंबाळा, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती. ये बेटा 2 मिनिटं. याच्यासाठी टाळ्या वाजवा. हे दोघंही पोरं एवढे हुशार आहेत. मला सांगताना रात्री 10 वाजता हे झोपले. यांनी कधी त्या गोंधळी लोकांसोबत चर्चा केली आम्हाला माहीत नाही. आम्ही सगळे इकडे बाकीचं नियोजन करण्यात व्यस्त होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता खापरकर गुरुजीने या पोरांना उठवलं. चला उठा, प्रातस्मरण गीत म्हणा आणि नंतर फ्रेश व्हायला जा. जेव्हा फ्रेश व्हायला हे मागं पोरं गेले, मी त्यांच्या मागं होतो. सगळ्यांना पोरांना सांगत होतो की आंघोळी करून घ्या पटापट. मी तिथं बसलो. सोफ्यावर बसता बसता कबीर माझ्याकडे आला. म्हणे गुरुजी तुम्हाला एक गोष्ट दाखवू काय. सकाळी 5:30 वाजताचा विषय आहे. मी म्हटलं काय आहे. तर कबीरनं आणि अक्षयनं एकामेकाचे शब्द ओळखण्याची कला सकाळी 5:30 वाजता आमच्या समोर आणली. सगळ्यात पहिले माझ्या समोर. मी तर विचारात पडलो. मी म्हटलं बा यानं 2-4 शब्द पाठांतर करून घेतले असतील. पण त्यांना मी चॅलेंज दिलं. मी म्हटलं मी जो शब्द सांगतो तो तुम्ही ओळखून दाखवायचा. तर त्या दोघांनी तो ओळखून दाखवला. आणि 1 तासात, म्हणजे त्या 1 तासात जो गोंधळी लोकांना कार्यक्रम केला त्यांनी ते ग्रास्प करून घेतलं. ग्रास्पिंग पॉवर, त्यांची आकलन शक्ती खूप जास्त आहे. ते आता त्यांचं आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी अक्षयला विनंती करतो की तू या साईडनं इथं उभा राहा आणि कबीर तू इथं उभा राहा. या सगळ्यांचं प्रेझेंटेशन आपल्याला पाहायचं आहे. हे दोघं जण त्याच्या भाषेमध्ये बोलतात. आता आपण अक्षयला मी एक नाव सांगतो. पाहुणे मंडळीपैकी मी पंकजपाल महाराजांना विनंती करतो की त्यांनी अक्षयला एक कोणतंही नाव सांगावं. तो कबीर ओळखते. पहा त्याची कला आता कशा ऍक्शना करतो. श्री गुरुदेव. सर्वांनी टाळ्या वाजवा. त्यांचा कधीच एकामेकांसोबत आता संबंध आला नाही. आता मी अंकुश दादा मानकर यांना विनंती करतो की त्यांनी अक्षयला शब्द सांगावा. हे इथं हे विशेष कला आहे.
देवीदास, टाळ्या वाजवा. आता एक पालक वर्गामधून नाव आपण विचारू. आता कबीर नाव विचारणार आणि अक्षय ओळखणार. हो, एक पालक वर्गातून घेऊ, तोपर्यंत एक मान्यवर मंडळीतून घेऊ. शांततेत हा. सत्यपाल. बराबर, सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. अजून एक पालक वर्गामध्ये हरीश दादा, एक नाव सांगा त्याला, कबीरला. हे त्यांची एक विशेष कला आहे. पहा त्याच्या ऍक्शन तिथूनच करते तो. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, टाळ्या वाजवून स्वागत करा. हे आहे लहान लहान मुलांची बुद्धी. असे संस्कार यांच्यावर पलटात. त्यांनी पाहिलं ते शिकले. म्हणून आमची तुम्हा सगळ्यांना विनंती राहील की